आणि ही बिनविरोधाची परंपरा ही घालून द्या। दुःख जरी असलं परंतु प्रचंड उत्साह त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आहे। महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे। साहेबांच्या दुर्दैवी जाण्यानं ही राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली। येत्या 23 एप्रिलला राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक होत आहेत। भाजपा महायुतीकडून अक्षय शिवाजीराव कर्डिले हे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी विजय निर्धार मेळावा घेत अर्ज दाखल करत आज ते जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज हे अर्ज दाखल करणार आहेत। आज या ठिकाणी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे आहेत। काय सांगाल, आज जोरदार तयारी करण्यात आली आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली, आज अर्ज दाखल केला जातोय अक्षय कर्डिले यांचा। खऱ्या अर्थाने आमचे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे विना ही आम्ही निवडणूक किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय। साहेबांच्या दुर्दैवी जाण्यानं ही राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली, परंतु भारतीय जनता पार्टी नेहमीच कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतं याचा एक प्रत्यय आम्हाला त्या ठिकाणी आला की परत एकदा शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या मुलाला म्हणजे अक्षयदादांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्याला सगळ्या नेते मंडळींनी महायुतीच्या सर्वांनी शिक्कामोर्तब केलं। आणि आज मग आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशचे आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विखे पाटील साहेबांच्या आणि महायुतीचे सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज अक्षयदादांचा अर्ज त्या ठिकाणी भरणार आहोत आणि त्याचसाठी आज आम्ही विजय निर्धार मेळावा त्या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। प्रचंड उत्साह, दुःख जरी असलं परंतु प्रचंड उत्साह त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आहे। परत एकदा भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी राहुरी तालुक्याचा करायचा आणि अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांना या ठिकाणी आमदार करण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आज साहेबांविना निवडणूक पार पडते, काय वाटतं आज? आज खरं म्हणजे सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय दुःख होत आहे। साहेबांचं खऱ्या अर्थाने जर सर्व 25-30 वर्षातलं समाजकारण, राजकारण, जनतेची सेवा बघितली तर असा माणूस या जिल्ह्याला मिळाला आणि या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी साहेबांनी आपल्या रक्ताचं अक्षरशः पाणी केलं आणि खरं म्हणजे त्यांना फिरण्यामुळे सतत गाडीचा प्रवास असल्यामुळे खऱ्या अर्थाने मणक्याचा आणि त्रास झाला आणि त्यातून त्यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आणि खरं त्या ऑपरेशनमधून ते बाहेर आले नाही आणि त्यातच खरं म्हणजे 1.25 वर्षापूर्वी ते आपल्यातून गेले आणि आज खऱ्या अर्थाने ते गेल्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक खरं बिनविरोध व्हायला पाहिजे। महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण यापूर्वी राहुरी तालुक्यामध्ये देखील स्वर्गीय शिवाजीराजे गाडे असेच दुर्भाग्यरीत्या गेले तर त्यांच्या मुलाला जिल्हा परिषद सदस्यपदी त्या ठिकाणी नामदार श्री राधाकृष्ण विखे साहेब आणि स्वतः आदरणीय कर्डिले साहेब हे पुढे होऊन त्यांनी बिनविरोध धनराज गाडे यांना ते जिल्हा परिषद सदस्यपद दिलं होतं आणि आता बारामतीची जागा देखील बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार आहे आणि ही जागा बिनविरोध करण्याचा निर्धार आहे। पण एकंदरीत या ठिकाणचं चित्र पाहिल्यानंतर अनेक जण अर्ज भरू राहिले। खरं म्हणजे अशा दुःखद प्रसंगी आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही असं करू नका आणि ही बिनविरोधाची परंपरा ही घालून द्या आणि कारण भविष्यात कोणालाही असा प्रसंग येतो तर अशा वेळेस ती परंपरा जपली तर निश्चितपणाने जनतेमध्ये देखील चांगला मेसेज जातो। धन्यवाद। नक्कीच निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, परंतु होत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।